Shall we all arise in the presence of the Lord this time? यावेळेस आपण सर्वजण देवाच्या उपस्थितीमध्ये उभे राहूयात. This is the day that the Lord has made, आजचा हा दिवस प्रभूने नेमलेला आहे and we all will rejoice and be glad in it. आणि Amen. आपण सर्वजण त्यामध्ये आनंद करणार आहोत, हर्ष उल्हासित होणार You know, आहोत. His word has always asked us to rejoice and be joyful. त्याच्या वचनामध्ये नेहमीच आपल्याला असं सांगण्यात आलं आहे की आपण आनंद करावा आणि त्याच्यामध्ये स्तुती भक्ती करावी. And we can be joyful because our God is with us. आपण सुखी आहोत, आनंदी आहोत कारण आपला परमेश्वर आपल्या बरोबर Are आहे. you glad that the Lord is with you? तुम्ही आनंदी आहात का की परमेश्वर तुमच्या बरोबर आहे? Are you thankful for His promise that He has said that I will never leave you, never forsake you? त्याच्या अभिवचनाबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात का, ज्यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की मी तुला सोडणार नाही, टाकणार नाही? Amen. He Amen. says, be of good courage. तो म्हणतो की हिम्मत धर, Be of good courage, धीर धर, for I am with you. कारण मी तुझ्या बरोबर आहे. Oh, let us all just worship Him and praise Him this time. यावेळेस आपण त्याची स्तुती करूयात, आराधना भक्ती करूयात. Just surrender everything into the mighty hands of Jesus सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या पराक्रमी नावात आपण समर्पित करूयात. and tell Him that, Lord, today I'm not here to ask for anything, but I'm here to just worship you and lift your name on high. आणि प्रभूला आपण असं म्हणूयात की प्रभू, मी या ठिकाणी काही मागण्यासाठी आलो नाही, तर केवळ तुझं नाव उंचविण्यासाठी, तुला धन्यवाद देण्यासाठी आलो आहे. That my praise and my worship only belongs to you and you alone, Lord. माझी स्तुती आणि भक्ती आणि आराधना ही केवळ तुला आणि तुलाच आम्ही समर्पित करतो. And we are worshiping the name above all names, the name of Jesus Christ. आणि आम्ही अशा नावाची उपासना करत आहोत की जे नाव सर्वश्रेष्ठ आहे, सर्व नावांपेक्षाही उंच आणि श्रेष्ठ असं नाव द्या. That there is power in the name of Jesus. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये शक्ती, सामर्थ्य आहे. There is deliverance in the name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात शक्ती, सामर्थ्य, There is सुटका आहे. healing in the name of Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आरोग्य आहे. Oh, we worship you, Father. पिता परमेश्वरा, आम्ही तुझी आराधना करतो. King of kings and Lord of lords. तू आमचा राजाधिराज, प्रभूंचा प्रभू आहेस. King of kings and Lord of lords. राजाधिराज, प्रभूंचा प्रभू. You are beautiful beyond our description. प्रभू, आमच्या कल्पनेच्या आणि वर्णनाच्या पलीकडे असा सुंदर आमचा परमेश्वर तू Come आहेस. on, church, open your mouths and start praising Him. मंडळी, आपलं मुख आपण उघडूयात आणि त्याची स्तुती करण्यास सुरुवात करूया. Praise Him, worship Him. त्याची स्तुती करा, आराधना करा, भक्ती करा. How we love you, we worship you, Jesus. प्रभू येशू, आम्ही तुझी आराधना We करतो. worship you, Father. आम्ही तुझी उपासना करतो पित्या. We worship you, Jesus. प्रभू येशू, आम्ही तुझी भक्ती करतो. I will be still and know that you are Lord. आम्ही शांत राहतो आणि समजून घेतो की तू परमेश्वर I आहेस. will be still and know that you are Lord. प्रभू, मी शांत राहीन आणि समजून घेईल की तूच परमेश्वर आहेस. Hallelujah. Thank you, Jesus. Thank धन्यवाद you, Jesus. प्रभू येशू, धन्यवाद. We worship you, Father. We आम्ही तुझी worship भक्ती you, करतो, प्रभू. Jesus. Worship you. तुझी भक्ती करतो पित्या. Praise your name. Praise your name. आम्ही तुझी स्तुती करतो. Praise your name. मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम, मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम, मेरी चट्टान, मेरा बल जो हो तुम, मेरी इबादत में बसते हो तुम, मेरी चट्टान, मेरा बल जो हो, मेरी इबादत में बसते हो तुम, राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम, राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह
Lord of Lords. तू आमचा राजाधिराज प्रभूंचा प्रभू आहे. All my worship belongs to you, O माझी Lord सर्व of Lords. आराधना तुझीच आहे. I lift my hands to you, Father. माझे हात मी तुझ्यासाठी उंच I करतो. praise you. आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो. आफत में बने राहत हो तुम, जीवन की बने चाहत हो तुम. आफत में बने राहत हो तुम, जीवन की बने चाहत हो तुम. मेरी चट्टान मेरा बल जो मेरी इबादत में बसते हो तुम. मेरी चट्टान मेरा बल जो हो तुम. मेरी इबादत में बसते हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. ऐ मेरे खुदा तेरी महिमा हो सदा. 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 गाते तेरे तेरे सामने झुकता ये आफताब भी. गाते तेरे तेरे सामने झुकता ये आफताब भी. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के आइए हम अपने हाथ उठा के गाएंगे. राजाओं के राजा हो तुम, सारे जहां के बादशाह हो तुम. मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम. मेरी कल्पना से सुंदर हो तुम, मेरी सोच से भी बेहतर हो तुम. आइए हम अपने खुदावंत का नाम उठाएंगे. Let us praise the He Lord. is the King of Kings and the Lord of कारण Lords. तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू राजा The name above all names. तिचे सर्व नामांकरता And his श्रेष्ठ name नाव is- आहे. आणि ते His name ते is नाव काय आहे? Jesus. प्रभू येशू ख्रिस्त. Jesus. प्रभू येशू ख्रिस्त. Jesus. प्रभू येशू ख्रिस्त. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Church's presence is here in our midst today. मंडळी त्याची उपस्थिती आपल्यामध्ये हजर आहे. His presence is here in our midst today. त्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. Let us all worship Him with all our heart, with everything that we have. तर मग आपल्यामध्ये जे सर्व आहे त्या सर्व गोष्टींच्या द्वारे आपण त्याची स्तुती आराधना Just करूया praise Him. आणि त्याची भक्ती Let's करूया. sing this wonderful Marathi hymn and praises. यावेळेस सुंदर मराठी गीत आपण गाणार आहोत.
पूर्ण जगात एकता ख्रिस्ताला धरी मी, त्याची वार्ता सांगता लज्जान मानी मी. ख्रिस्तराय मला पामरा तारिले, तेज तेज मम मानी घातले. दृष्टी विश्वासी हृदयी पावलो, आनंद सुखी मी झालो. हे नाव येशू गोड पाहतो माझा पूर्ण श्रेय. नाही मला तो टाकणार, त्याताई मी निर्भय. ख्रिस्तराय मला पामरा तारले, जीव तेज मम मानी घातले. दृष्टी विश्वासी हृदयी पावलो, आनंद सुखी मी झालो. त्या जीव आत्मा सोपिला सदा तो रक्षणा. तो न्यायकाळीही मला नाहीच सोडणार. ख्रिस्तराय मला पामरा तारिले, देव तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासी हृदयी पावलो, आनंद सुखी झालो. मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी. स्वर्गात माझा हर्ष तो अक्षय वाढवे. ख्रिस्तराय मला पामरा तारिले, जीव तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासी हृदयी पावलो, आनंद सुखी मी झालो. ख्रिस्तराय मला पामरा तारिले, जीव तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासी हृदयी पावलो, आनंद सुखी मी झालो. आनंद सुखी मी झालो. आनंद सुखी मी झालो. Hallelujah. 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 God is good and all the time. Amen. Amen. No matter what situation I'm going through, आणि मी कोणत्याही परिस्थितीमधून जात असलो I तरी can देखील- still say that my God is good. तरी देखील मी असं म्हणेल की माझा देव चांगला आहे. Can आणि we say that our सर्वदा- God is good? Yes. No matter anything that is happening in the world, in my life, my God is good. आणि ह्या जगामध्ये काही जरी घडत असलं, माझ्या जीवनामध्ये कितीही परिस्थिती वाईट असली तरी देखील माझा देव हा चांगला आहे आणि तो सर्वदा चांगला आहे. Yea, though I walk through the valley of shadow of death, even so, my God is good. मृत्यूछायेच्या दरीतून मी जरी जात असलो तरी देखील माझा परमेश्वर चांगला आहे आणि तो He सर्वदा never चांगला आहे. changes. तो कधीच बदलत He नाही. never changes. तो कधीच बदलत नाही. Today, let us all sing of His goodness. तर मग आज आपण त्याचं चांगुलपण गाऊया, Worship Him. त्याची भक्ती करूया. God is good all the time. He put a song of praise in this heart of mine. Sing. God is good all the time. Through the darkest night, His light will shine. God is good. God is good all the time. Go on. God is good
God is good all the time. When I say God is good, you say all the time. When I say all the time, you say God is good. When I say God is good, you say all the time. When I say all the time, you say God is good. When I say God is good, you say all the time. When I say all the time, you say God is good. When I say God is good, say all the time. When I say all the time, you say God is so good to me. You've been so good to me. You've been so good to me. You've been so good to me. Come on, if God has been good to you, give Him your जर praise. खरोखर परमेश्वर तुमच्या Give him your चांगला आहे, praise. तर आपण चांगली Worship him. स्तुती आपण देवाला देणार आहोत. Hallelujah. हालेलुया. There is freedom when we worship. जेव्हा देवाची भक्ती आराधना आपण करतो त्यामध्ये मोकळीक There's आहे. fullness of joy when we worship. जेव्हा देवाची आराधना आपण करतो त्यामध्ये आनंदाची There is भरपुरी fullness आहे. of joy in the presence of the Lord. प्रभूच्या उपस्थितीमध्ये आनंदाची भरपुरी Can you आहे. turn to your neighbor and say, I'm happy. आपल्या बाजूच्या व्यक्तीकडे वळूयात आणि म्हणूयात, I am मी happy. सुखी आहे, आनंदी आहे. I am joyful. मी आनंदी आहे. Because His word says that rejoice in the Lord always. And again I say कारण rejoice. प्रभूच्या वचनामध्ये असं म्हटलं आहे, प्रभूमध्ये आनंद करा, पुन्हा म्हणेन आनंद करा. Hallelujah. Hallelujah. Let's just praise Him. Let's just lift His name on high. तर मग आपण सर्वजण त्याची आराधना करूया, त्याचं नाव उंचावूया, स्तुती आराधना. ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी. ये जीवन है तेरा प्रभु जी, तू ही राज करे हो तेरी मर्जी. संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए. संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. शुद्ध संग तो जीवन में संतुष्टि है. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. शुद्ध संग तो जीवन में संतुष्टि है. Come on, church, dance, move in the presence of the Lord. भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि. ओ भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि. मेरा प्यारा उमड़ से भरे, मेरा जीवन यीशु तुझसे भरे.
येशू है त्याचे नाव बोला पदस्तंभ घेऊनी मरणाला जिंकूनी पदस्तंभ घेऊनी मरणाला जिंकूनी अनुग्रहाने त्याच्या आमचा उद्धार झाला आहे अनुग्रहाने त्याच्या आमचा उद्धार झाला आहे कोण आहे कोण आहे Come on, church, do the action. बोलो कोण आहे कोण आहे अरे कोण आहे कोण आहे येशू है त्याचे नाव बोला उसकी करुणा कैसी अनमोल है उसकी सच्चाई आकाश मंडल में है उसकी करुणा कैसी अनमोल है उसकी सच्चाई आकाश मंडल में है उसकी धार्मिकता ऊंचे पर्वत समान उसके सारे नियम पाता सागर समान उसकी धार्मिकता ऊंचे पर्वत समान उसके सारे नियम पाता सागर समान नदियाँ ताली बजाए पहाड़ झूम उठे मैदान प्रफुल्लित हो समंदर गरज उठे नदियाँ ताली बजाए पहाड़ झूम उठे मैदान प्रफुल्लित हो यहोवा महान और स्तुति के योग्य है आओ सराहो मिलकर उसको भजे यहोवा महान और स्तुति के योग्य है आओ सराहो मिलकर उसको भजे उसके सामर्थ्य की कोई तुलना नहीं उसके प्रेम की कोई सीमा नहीं उसके सामर्थ्य की कोई तुलना नहीं उसके प्रेम की कोई सीमा नहीं नदियाँ ताली बजाए पहाड़ झूम उठे मैदान प्रफुल्लित हो समंदर गरज उठे नदियाँ ताली बजाए पहाड़ झूम उठे मैदान प्रफुल्लित हो समंदर गरज उठे Hallelujah. Hallelujah. His word says that who is that even the storm listens to it. आणि त्याच्या वचनामध्ये असं म्हटलं आहे हा कोण आहे वादळ देखील त्याचं ऐकतं Who is that even the mountains fall at his name. तो कोण आहे की त्याच्या नावाने पर्वत देखील हलवले जातात His name is Jesus. आणि ते नाव म्हणजे Amen. प्रभू येशू ख्रिस्त There is आहे nothing that is impossible unto our Lord. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही Come on, church, lift your hands. मंडळी आपण सर्वजण आपले हात उंच Praise करूयात You are worshiping the King of Kings and the Lord of Lords.
तुम्ही हे लक्षात घ्या की तुम्ही राजांचा राजा प्रभूंच्या प्रभूची उपासना करत His आहात. presence is here in our midst. आपल्यामध्ये त्याची उपस्थिती हजर आहे. He wants to speak to you. त्याला तुमच्याशी बोलायचं आहे He wants you to be filled with the Spirit. आणि त्याच्याशी इच्छा आहे की तुम्हाला त्याच्या आत्म्याने भरून टाकावं. Today, let us all just come before Him with a heart of thanksgiving. आज आपण त्याला धन्यवाद देऊन त्याच्या समोर येऊयात. Just say, Lord, that my lips will praise Thee and I will bless Your name. आणि प्रभू माझे ओठ तुझी स्तुती करतील आणि मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देईन. Thy loving kindness is better than life. Thy loving kindness is better than life. My lips shall praise Thee, thus will I bless Thee. Thy loving kindness is better. Thy loving kindness is better than life. Thy loving kindness is better than life. My lips shall praise Thee, thus will I bless Thee. Thy loving kindness is better than life. I lift my hands up unto Thy name. I lift my hands up unto Thy name. My lips shall praise Thee. Bless Thee. Thy loving kindness is better than life. I lift my hands. I lift my hands up. Unto Thy name. My lips shall praise Thee. And bless Thee. Thy loving kindness is better than life. तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. ओठाने स्तवी धन्यवाद गाई. तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. ओठाने स्तवी मी धन्यवाद गाई प्रभू. तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. ओठाने स्तुती धन्यवाद गाई. तुझे वात्सल्य जीवनाहून श्रेष्ठ. My lips shall praise Thee. Thus will I bless Thee. Thy loving kindness is better than life. My lips shall praise Thee. Thus will I bless Thee. Thy loving kindness is better than life. Hallelujah, hallelujah. Praise Your name, praise Your name, आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू, स्तुती करतो. praise Your name. आम्ही तुझ्या नावाची स्तुती करतो प्रभू. Worship You, Jesus. आम्ही तुझी भक्ती करतो प्रभू येशू. Come on, church, lift your hands. मंडळी आपले हात आपण उंच Tell करूया. Him that, Lord, I have been made to worship You. आणि प्रभूला म्हणूयात की प्रभू मला तू निर्माण केलं तुझी I भक्ती have करण्यासाठी. been
made for worship. मला तू निर्माण केलंस तुझी भक्ती करण्यासाठी. The angels are singing, holy, holy is your name. देवदूत ज्याप्रमाणे गात आहेत, पवित्र पवित्र पवित्र. As your तुझ children, परमेश्वर. Lord, we come together and say, holy are you, Father God. आणि पिता परमेश्वरा, तुझे लेकर म्हणून आम्ही देखील एकत्र येतो आणि तुझ्या नावाला पवित्र 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 असं गातो. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। पिछला सब भूल मैं आगे दौड़ा चलूं, जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं, पिछला सब भूल के मैं आगे बढ़ता चलूं, जो मेरे लिए धन था उसको मैं त्याग दूं, उसको मैं त्याग दूं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार, दौड़ा मैं जाऊं, कि मैं पाऊं उससे पुरस्कार, दौड़ा मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए तू मेरा प्रभु, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु। मुझ पर हुई है कृपा, मैं बेकार न जाने दूं, जिसने मुझे है चुना उसकी और मैं बढ़ूं, मुझ पर हुई है कृपा, बेकार न जाने दूं, जिसने मुझे है चुना उसकी और मैं बढ़ूं, देखूं तेरे ही सलीब पर खींचा मैं जाऊं, देखूं तेरे ही सलीब पर खींचा मैं जाऊं, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु, मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए है, तू मेरा प्रभु, तू मेरा प्रभु, तू मेरा प्रभु, मेरा प्रभु। मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है। आइए हम अपने हाथ उठा के गाएंगे, मेरे जीवन का मकसद
मकसद तू केवल तू ही है प्रभु। मेरे जीने का कारण तू है। एक बार फिर से मेरे जीवन का मकसद तू है। मेरे जीने का कारण तू है। You may be seated in God's presence. देवाच्या उपस्थितीमध्ये आपण बसूयात. If you are having an empty chair near you, I request you to please raise your hand so that those who are standing behind can come and occupy those chairs. तुमच्या जवळ जर रिकामी खुर्ची असेल तर आपला हात वर करा, जेणेकरून मागे जे उभे आहेत ते तुम्हाला पाहतील आणि तुमच्या जवळ I येतील. welcome all of you for this third service. या तिसऱ्या सभेमध्ये देवाच्या मंदिरामध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करत If आहे. you are here to worship with us for the first time, may I request you to please stand. आणि जर आपल्यापैकी कोणी आज या चर्चमध्ये पहिल्यांदाच आलं असेल तर तुम्हाला विनंती आहे तुमच्या जागेवरती उभं राहावं. Let's clap our hands and let's welcome these dear ones. आपण We welcome सर्वजण you in the टाळ्या name of the वाजवून Lord. या प्रियजनांचं स्वागत करूयात. प्रभूच्या नावामध्ये आम्ही And तुमचं we स्वागत believe that करतो God is going to bless you throughout the आणि service. आमचा विश्वास आहे देव तुम्हाला या सभेमध्ये You आशीर्वादित may be करणार आहे. seated. तुम्ही बसू शकता. Let us remember our senior pastor as ministering in Manmad this morning, that God will bless his ministry over there. आपण आपल्या प्रार्थनांमध्ये आपल्या वरिष्ठ पाळक साहेबांची आठवण ठेवूयात, कारण मनमाड या ठिकाणी ते देवाची सेवा करत I आहेत. request the parents to please send your children to the Sunday school as Sunday school is going on. सर्व पालकांना विनंती आहे तुमच्या लेकरांना तुम्ही संडे स्कूलमध्ये पाठवा, कारण संडे स्कूल सुरू It आहे. is always a joy and privilege to share the word of God. नेहमी आनंद आणि खुशी आहे देवाच्या वचनाची सहभागिता This year करणे. has been declared as the year of being qualified to live in the kingdom of heaven by studying the names of Jesus in the Bible. हे वर्ष जाहीर करण्यात आले येशू ख्रिस्ताच्या नाव शिकून स्वतःला स्वर्गासाठी पात्र करण्याचे वर्ष. Psalms 32 verse 7, the word of God says. स्तोत्रसंहिता 32:7 मध्ये म्हटलं आहे. Psalms 32 verse 7. स्तोत्रसंहिता 32:7. You are my hiding place. You will protect me from trouble and surround me with songs of deliverance. स्तोत्रसंहिता 32:7. तू माझे आश्रयस्थान आहे. तू संकटापासून माझे रक्षण करशील. मुक्तीच्या स्तोत्राने तू मला वेचशील. When life throws problems, difficulties, storms, trials, temptations, battles in our life, the Satan intends us to always sing the song of sorrow. ज्यावेळेस जीवन आपल्या समोर वादळ आणते, परीक्षा आणते, मोह आणते, त्रास आणते, संकट आणते, सैतानाची इच्छा आहे नेहमीच आपण ते गीत गायला पाहिजे जे आपल्याला त्रास देणार And आहे. many times we seek refuge in the temporary hiding place like money and our own strength or mediclaim and the people that whom we expect them to help us. पुष्कळशेच आपण अशा गोष्टीमध्ये आश्रय घेतो जे लोक आपल्याला मदत करतील, जो आपला पैसा आहे, जे काय आपले विमा आहे आणि इतर गोष्टी ज्या आपल्याला सुखसोयी देणाऱ्या. But all these things fail. पण त्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये But तोकड्या David पडतात. in this psalm, in Psalms 32 verse 7, he says that I declare that the Lord is my hiding place. दावीद या स्तोत्र 32:7 मध्ये म्हणत आहे, परमेश्वर तू माझे आश्रयस्थान आहे. Are you glad that the Lord is your hiding place? तुम्ही खुश आहात का परमेश्वर तुमचं आश्रयस्थान आहे? Turn to your neighbor and say, Jesus is my hiding place. तुम्ही बाजूच्या व्यक्तीकडे पाहून म्हणे की येशू ख्रिस्त माझं Jesus is आश्रयस्थान. my hiding place. येशू ख्रिस्त माझं आश्रयस्थान. Say, Jesus is my hiding place. येशू माझं आश्रयस्थान. Jesus is our hiding place. येशू ख्रिस्त आपलं आश्रयस्थान. David was always chased by his enemies. दावीद त्याच्या मागे नेहमीच त्याचे शत्रू He was असायचे. threatened by his enemies. त्याचे शत्रू त्याला धमकी देत असे. So much so that he used to run to many places, but he had his refuge only in Jesus as his hiding place. तो पुष्कळशा ठिकाणी धावत गेला, लपायचा प्रयत्न केला, परंतु त्याचं आश्रय स्थान कोण होतं? तर प्रभू परमेश्वर. Today we look at Jesus, our hiding place in every situation of our life. आपल्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्त आपलं आश्रयस्थान याकडे आपण Jesus पाहणार is our hiding आहोत. place even in our time of danger. आपल्या धोक्याच्या परिस्थितीमध्ये देखील येशू ख्रिस्त आपला आश्रयस्थान David आहे. often fled from his enemies, not to the caves to find his safety, but he went in the house of God to find his safety. दावीद आपल्याला सुरक्षित ठेवण्याकरिता गुहेत किंवा इतर ठिकाणी गेला नाही, परंतु देवाच्या घरात तो गेला ज्या ठिकाणी तो सुरक्षित राहील. Proverbs chapter 18 verse 10, the word of God says, the name of the Lord is a strong tower, the righteous run to it and are safe. नीतिसूत्र याचा 18 अध्याय 10 वचनामध्ये लिहिलं, परमेश्वराचे नाव बळकट दुर्ग आहे,
त्या धार्मिक धावत जाऊन निर्भय राहतो. When we fear our enemies, when our enemies surround us from all the sides, let us not be panicked. Let us not run to the fear. Let us not run to the human people, but let us run to Jesus, our hiding place, because the word of God says the righteous run to it and are safe. ज्यावेळेस आपल्या मागे शत्रू लागतात आपण घाबरू नये, आपण इकडे तिकडे जाऊन लपण्याचा प्रयत्न करू नये, परंतु देवाचं वचन सांगतं येशू ख्रिस्त आपला आश्रयस्थान आहे, धार्मिकतेमध्ये धावतो आणि तो निर्भय The राहतो. more we run towards fear, the more we run towards our money, the more we run towards our people whom they have said that we are going to be in your time of trouble, the more we are away from the hiding place and we become prey to the attacks of Satan in our lives. जितकं जास्त आपण घाबरतो आपल्या लोकांकडे जातो, आपला पैसा त्याच्याकडे जातो, जे लोक म्हणतात वेळेला मी तुम्हाला मदत करेल, ते लोक आपल्या जीवनामध्ये तोकडे पडतात आणि आपण येशू ख्रिस्त जो आपला आश्रयस्थान आहे त्याच्यापासून दूर जातो. Psalmist says in Psalms 91, that he that dwelleth in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty. And I will say of the Lord, He is my refuge and my fortress, in Him will I trust. Surely He shall deliver thee from the snare of the fowler and from the noisome pestilence. He shall cover thee with His feathers, and under His wing shalt thou trust. His truth shall be thy shield and buckler. स्तोत्रसहिता 91 जो परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्यावर मी भाव ठेवतो. कारण तो पारद्याच्या पाशापासून घातक मरीपासून तुझा बचाव करील. तो तुझ्यावर पाखर घालेल, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल, त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. On the basis of his experience in the presence of the Most High God, the psalmist says, he makes a definite confession. In verse number 2, he says, I will say of the Lord, He is my refuge and my fortress, my God, in Him will I आपण पाहतो trust. स्तोत्र करता ज्यावेळेस त्याला आत्मविश्वास आहे, तो आत्मविश्वासाने म्हणत आहे, परमेश्वर माझा आश्रय व माझा दुर्ग आहे. Are you glad that Jesus Christ is your hiding place? तुम्ही खुश आहात का येशू ख्रिस्त तुमचं The आश्रयस्थान आहे? most safest place to be when enemy come behind us to kill, to steal and to destroy us is the presence of God. सर्वात आश्रयस्थान आपल्याला मिळतं ज्या शत्रू आपल्याला नाशघात चोरी करण्याकरिता येतो, ते म्हणजे परमेश्वरामध्ये आश्रय घेणे. Moses, God said to Moses that when you go in the land of Jordan, on both the sides of the river of Jordan, 3 on each side, you prepare the cities of refuge. देवाने मोशेला सांगितलं होतं की ज्यावेळेस तू यार्दन नदीकडे जायला, ज्या नदीच्या या बाजूला आणि त्या बाजूला 3 शरण पुरे The कर. purpose of the cities of refuge is that if any person has committed some kind of crime intentionally or unintentionally, the avenger used to chase him and he has to go to the nearest hiding cities of refuge, explain his case to the priest that was stationed at that city of refuge. ज्यावेळेस त्याच्या मागे एखादा व्यक्ती लागला की सूड घेण्याकरिता, देवाने मोशेला सांगितलं जे जवळचं शरणपूर आहे त्याच्यामध्ये जाऊन जे काही त्याने केलेलं आहे त्याने प्रमुख याजकाला सांगावं, जेणेकरून तू त्या ठिकाणी सुरक्षित राहील, त्या ठिकाणी त्या शरणपुरामध्ये त्याला आश्रय मिळेल. Then that priest used to bring him or keep him inside the city of refuge. त्यानंतर जो याजक आहे त्याला त्या शरणपुरामध्ये आतमध्ये ठेवत As असे. long as that priest was alive, the security of the person inside the city of refuge was secure. जोपर्यंत त्या ठिकाणी याजक जिवंत होता तोपर्यंत तो व्यक्ती जो शरणपुरामध्ये होता तो सुरक्षित असायचा. That priest had a date of birth and the date of death. याजक जो होता त्याच्या जन्माची तारीख होती, मृत्यूची तारीख But we होती. thank God for Jesus Christ. पण देवाचे आभार मानू He येशू is the ख्रिस्तासाठी. eternal shepherd. He is the eternal priest who is there, and because He is eternally alive, we are eternally secured in the city of refuge, that where Jesus Christ is our hiding प्रभू place. येशू ख्रिस्त आपला मेंढपाळ आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपला आश्रय स्थान आहे. तो सदा सर्व काळ असल्यामुळे ज्यामुळे आपण येशू ख्रिस्ताकडे जातो आणि आश्रय घेतो, तो सदा सर्व काळ आपल्याला सुरक्षित ठेवतो. When we are in trouble, when we are in danger situation, instead of running helter skelter, let us run to Jesus Christ, who promises that He will never leave us nor forsake us, who promises that if we put our hand in His hand, no enemy has the power to pluck out our hand from His hand. ज्यावेळेस आपण त्रास संकटातून जातो, आपण इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही, कारण ते येशू ख्रिस्त म्हणाला की जो माझ्या हातामध्ये, माझ्या हातातून कुणीही त्यांना हिसकून घेऊ शकत नाही. Because in our time of danger, कारण आपल्या धोक्याच्या वेळेस Jesus Christ is our hiding place. येशू ख्रिस्त आपला आश्रयस्थान. Let us run to Jesus Christ. येशू ख्रिस्ताकडे धावूया. Let us find our safety
in the hiding place that is Jesus Christ. आपली सुरक्षितता आपण त्या ठिकाणी पाहू ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त आपला Secondly, Jesus आश्रयस्थान. Christ is our hiding place in time of sin and guilt. दुसरी गोष्ट येशू ख्रिस्त आपलं आश्रयस्थान आहे ज्यावेळेस आपण पापात When असतो दोषात असतो. when Adam and Eve committed sin in the Garden of Eden in Genesis chapter 3, उत्पत्ती 3ऱ्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आदम हवाने एदेन बागेत पाप केलं. this is what sin does. It exposes us and makes us guilty. पहा पाप काय करतं आपल्याला उघडकीस आणतं आणि आपल्याला दोषी They भावना immediately देतं. went and they found some leaves of the fig tree and they made a apron for them. त्यांनी काय केलं त्या अंजनाच्या झाडाचे पान घेतलं आणि स्वतःसाठी त्यांनी कटिवेष्टन केले. The more they tried to cover them, the more they could not be covered. Their guilt was exposed. जितके जास्त ते स्वतःला आच्छादित करायचा प्रयत्न करत होते तितका जास्त त्यांचा दोष दिसत होता. That's why they hid in the garden. त्यामुळे ते बगीच्यात झुडपामागे लपले. You know, when our children commit a mistake, तुम्हाला माहिती आहे, आपले मुलं ज्यावेळेस चूक करतात they are afraid of the father. ते वडिलांना And घाबरतात. when the father comes in the house, बाप घरात आला you know, they immediately they hide behind the mother, or they hide as if one male cat has come in the house and all the rats have gone in the holes. ते आईच्या मागे लपतात. नाही तर असं वाटतं बोका आलेला आहे आणि सगळे जे उंदर आहेत बिळात जातात. Why? का? Because they have committed something wrong. काहीतरी चूक केल्यामुळं. Adam and Eve, they committed sin and they hid themselves. आदम हवेने पाप केले आणि ते स्वतःला लपवत होते. But we thank God for God made the permanent covering for them for He shed the blood in the Garden of Eden and prepared the covering of the animal skin for them. देवाचे आभार मानतो की परमेश्वराने त्यांची जी नग्नता होती तिला आच्छादित केले. त्या ठिकाणी त्याने रक्त सांडलं आणि त्यांना कटिवेष्टन केले. First blood shed was चर्मवस्त्र there, केले. done in the Garden of Eden, because without the blood shed there is no redemption. आपण पाहतो पहिलं त्या ठिकाणी रक्त सांडण्यात आलं कारण रक्त विमोचनाशिवाय आपला उद्धार नाही. In our sin, we do not have to hide away from God, hide away from Jesus, but let us hide in Christ because He is our hiding place in आपल्या time of sin and guilt. दोषामध्ये आपल्या पापामध्ये आपण येशूपासून दूर जाऊन लपण्याचा प्रयत्न करू नये परंतु आपण येशू मध्ये लपूया कारण तो आपलं शरणस्थान आपलं Psalms आश्रयस्थान आहे. 32 verse 1, the word of God says, "Blessed is the one whose transgressions are forgiven and whose sins are covered." स्तोत्रसंहिता 32:1 मध्ये म्हटलं आहे ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे ते धन्य. At the cross, Jesus became our hiding place. येशू ख्रिस्त वधस्तंभाच्या ठिकाणी आपल्यासाठी शरणस्थान At असं the झालं cross, आहे. Jesus became our perfect covering for our sin and guilt. येशू ख्रिस्त वधस्तंभावर आपल्या जो दोष आणि पापासाठी परिपूर्ण असं आच्छादन 2 झालेलं आहे. Corinthians 5:21, the word of God says, दुसरे God कोरिन्थीकर पत्र made 5 अध्याय Jesus, 21 वचन. who knew no sin, to become a sin for us, so that through Him we can be the righteousness of दुसरे God. कोरिन्थीकर पत्र 5 अध्याय 21 वचनामध्ये म्हटलंय येशू ख्रिस्त ज्याला पाप ठाऊक नव्हतं देवाने आपल्यासाठी त्याला पाप असं केलं जेणेकरून त्याच्या धार्मिकतेद्वारे आपण आच्छादित Let व्हावं. us not run to the imperfect coverings that is our own righteousness to cover our sin, but let us run to Jesus Christ, who is our hiding place. He has paid the price for us. He has put the sin upon Himself and He has given us His आपण righteousness. आपल्या स्वधार्मिकतेकडे जाऊ नये परंतु येशू ख्रिस्ताकडे जावे कारण त्याने आपल्या पापासाठी वधस्तंभावर प्राण दिलेला आहे. तो आपली धार्मिकता आहे त्याच्या धार्मिकतेने तो आपल्याला आच्छादित करेल. Every day त्याच्याकडे आपण let धावूया us- कारण तो आपला आश्रयस्थान आहे. Every day let us put on the clothes of righteousness. दररोज आपण ते धार्मिकतेचे वस्त्र परिधान करूया. Jesus Christ is our hiding place in times of trouble and sorrow. त्रासात दुःखात येशू ख्रिस्त आपलं आश्रयस्थान आहे. When we go through sickness in our life, आपल्या जीवनातून ज्यावेळेस आपण when we आजारातून go जातो through rejection in our life, आपल्या जीवनातून when ज्यावेळेस we go धिक्कारलेल्या through problems परिस्थितीतून and जातो difficulties in our life, आपल्या जीवनातून त्रास संकटातून the आपण word of जातो. God says in Psalms 46 verse 1, स्तोत्रसंहिता 46:1 He मध्ये says, म्हटलं आहे God is our refuge and strength and ever present help in time of trouble. स्तोत्रसंहिता 46:1 देव आमचा आश्रय आमचं सामर्थ्य आहे तो संकट समयी सहाय्य करण्यास सिद्ध आहे. How many of you staying in society? किती जण सोसायटीमध्ये राहतात You have that helpline numbers? तुमच्याकडे मदतीचे संपर्क क्रमांक You आहेत know, fire brigade number, ambulance number, and so many police रुग्ण assistant वाहिकाचे number. नंबर पोलीस सहाय्यकचे क्रमांक आहे अग्निशामक दलाचा क्रमांक All these numbers for what? हे सर्व So क्रमांक that कशासाठी when you are in trouble, you call those numbers and you should get the help as soon as possible. जेणेकरून ज्यावेळेस तुमच्यावरती संकट येईल तुम्ही त्या संपर्क क्रमांकावरती फोन करा लगेच तुम्हाला मदत मिळेल. When fire is there, जर आग लागली you call on that number by ambulance. By the time ambulance comes, fire brigade comes, already 25% things have been destroyed by the fire. अग्निशामक दलाला तुम्ही फोन लावा ते 25 मिनिटांनी येतात अर्धे
तर लोक त्या ठिकाणी अर्धवस्ती जुळून जातात. Somebody is in medical urgency, you call the ambulance. कुणाला तरी वैद्यकीय तातडीची गरज आहे, तुम्ही When the रुग्णवाहिकेला फोन ambulance करा. was called, patient was on waiting list. आणि ते अँब्युलन्स मध्ये थांबा जरा, दुसरे रुग्ण देखील आहेत. By the time patient comes, ambulance comes, जोपर्यंत- patient is on RAC, reservation against cancellation. आणि मग तो व्यक्ती रुग्णवाहिका येते, मग तो व्यक्ती आहे आरक्षणच्या विरुद्ध रद्द करणे. And many times when he reaches in the hospital, confirm ticket. आणि मग तो रुग्णालयात पोहोचतो, मग त्याला पूर्णपणे खात्रीशीर तिकीट मिळतं. What is happening? काय होतं? All these numbers are supposed to be for our quick assistance. We are in need. We call that number and they should be there. हे सर्व क्रमांक कशासाठी की ज्यावेळेस आपण त्यांना फोन करू तातडीने त्यांनी यावं. We have one person who is always present in our time of trouble. आपल्या संकट समय एक व्यक्ती सदा सिद्ध असणारा Lord Jesus Christ is our ever-present help in time of trouble. प्रभू येशू ख्रिस्त Hallelujah. आपल्या संकट समय सिद्ध He असतो is आपल्याला never मदत caught up करायला. in a traffic jam. तुम्ही तो वाहतूक कोंडीमध्ये अडकत He is नाही. not caught up in me hearing somebody else's prayer. दुसऱ्याच्या प्रार्थनेमध्ये तो थांबत नाही. Word of God says even in our every troubles, He is ever-present help in time of देवाचे trouble. वचन सांगतात संकट समय सदा सिद्ध आहे तो In आपल्याला our मदत करायला. sickness, Jesus is already there. आपल्या आजारामध्ये येशू In आपल्याकडे our आहे. lack, Jesus is already there. In our lack, Jesus is already there. आपल्या उणीमध्ये येशू ख्रिस्त आहे. In our storms, Jesus is already there. आपल्या वादळात येशू ख्रिस्त आपल्या In our बरोबर आहे. discouragement, Jesus is already आपल्या there. निराशामध्ये येशू He आपल्या is बरोबर आहे. already there, just a prayer distance away. तो फक्त प्रार्थनाच्या अंतर दूर आपल्यासाठी आहे. Such is our Jesus Christ who is there, a ever-present help in time of trouble and sorrow. असा आपला येशू ख्रिस्त आहे की तो सदा सिद्ध असतो आपल्या वादळांमध्ये आपल्याला संकटामध्ये मदत करायला. Many times we do not get that privilege of being assisted by Him because we are depending upon our own strength, our own temporary hiding place. पुष्कळशास आपल्याला त्याच्याकडून मदत मिळत नाही कारण आपलं तात्पुरते जे आपल्या गोष्टी आहेत आणि आपलं शरण स्थान आहे त्याच्यामध्येच Look गुंतलेला at असतो. that woman who was having the issue of blood for 12 long years. पहा त्या स्त्रीकडे 12 वर्षाची रक्तस्रावी स्त्री. 12 long years, the word of God says that she spent all her money on all physicians. देवाचं वचन सांगतं 12 वर्ष सर्व वैद्यांवर तिने सर्व आपला पैसा खर्च केला. And because of her sickness, तिच्या आजारामुळे she was abandoned by her family. त्याच्या कुटुंबाने तिला दूर ठेवलं. She could not enter the place of worship. भक्तीच्या ठिकाणी ती जाऊ शकत नव्हती Because of all the rejection, she had mental sickness. आणि सर्वांनी नाकारण्याला धिक्कारण्यामुळे तिला मानसिक त्रास होत होता. She was rejected by the society. समाजाने तिला धिक्कारलं. 12 long years. 12 वर्षाचा Why? दीर्घकाळ का? Because her temporary, you are depending upon her temporary hiding place, that is money. आणि तात्पुरतं आश्रयस्थान त्याच्यावर अवलंबून म्हणजे पैसा. She spent all her money for 12 long years. 12 वर्ष तिने सर्व पैसा खर्च Because केला. of clinging to that temporary hiding place, money, she was suffering from 12 long years. आणि तात्पुरतं आश्रयस्थान तिचा पैसा त्यामुळे तिला 12 वर्ष हा त्रास सहन करावा लागला. But she heard about Jesus. तिने येशूबद्दल ऐकलं. She heard about Jesus being able to heal every disease. तिने ऐकलं की येशू प्रत्येक आजार बरा करतो. And she said in her mind ती मनामध्ये म्हणाली that if I would just touch the hem of the garment of मी येशू Jesus. ख्रिस्ताच्या धाग्याच्या गोंड्याला केवळ स्पर्श She केला. had that faith that if I would just touch the hem of the garment of तिला Jesus. विश्वास होता की येशूच्या धाग्याच्या गोंड्याला मी स्पर्श केला. Jesus was surrounded with all the people thronging to him. पहा येशू ख्रिस्ताच्या अवतीभोवती लोकांची गर्दी होती. She was surrounded. Jesus was surrounded with all the disciples. येशू ख्रिस्ताच्या अवतीभोवती त्याचे शिष्य And she होते. could not wait. She said that though I may not be able to go through, but I will drag myself to him and I will touch the garment of the hem of his garment. ती म्हटली जरी या गर्दीतून मी जाऊ शकले नाही तरी मी कशी धडपड करत जाईल आणि त्याच्या धाग्याच्या गोंड्याला मी स्पर्श करेल. I do not know how many people might have trampled her in that crowd. मला माहित नाही गर्दीमध्ये किती लोकांनी तिला तुडवलं असेल. She never bothered that if I touch this person, that person will become unclean. तिने विचार केला नाही मी एखाद्या व्यक्तीला स्पर्श केला तो अशुद्ध All होईल. she decided that anyhow I must touch that hem of the garment of तिने Jesus. निर्णय केला की येशू ख्रिस्ताच्या धाग्याच्या गोंड्याला मी कसंही करून The स्पर्श करेल. moment she touched that garment, त्या क्षणी तिने त्या गोंड्याला the स्पर्श moment केला. she touched the hem of that garment, त्या धाग्याच्या गोंड्याच्या क्षणी स्पर्श केला तिने. instantly her ailment for 12 long years was healed. त्या क्षणी तिचा 12 वर्षाचा रक्तस्राव बरा झाला. This is what happens in our life. आपल्या जीवनामध्ये The हेच more we होतं. try to cling on to temporary hiding place, we delay our breakthrough and healing in our lives and we suffer. पुष्कळशा आपण जे काय तात्पुरत्या गोष्टी आहेत त्याच्या आश्रयस्थान आपण घेतो आणि आपल्या जीवनात जी कोंडी फुडी आहे परमेश्वराचे आशीर्वाद आहे त्याला गमून बसतो. आपल्या आरोग्याला गमून The बसतो. quicker we run to Jesus Christ, our hiding place.
the quicker we run to Jesus Christ, our hiding place, जितकं जास्त लवकर आपण येशू ख्रिस्त आश्रयस्थान त्याच्याकडे जाऊ, the more we trust in Jesus Christ, तितका अधिक आपण येशू ख्रिस्तावरती भरोसा we ठेवू. are going to receive the blessings of being in the hiding place, that is Jesus Christ. जो आपला आश्रयस्थान येशू मध्ये असणारे जे आशीर्वाद आहे When ते the आपल्याला world मिळतील. was drowning with all the floods during the time of Noah, नोहाच्या वेळेस सर्व जगावर जलप्रलय होता. Noah preached the gospel for 120 years 120 वर्ष नोहाने उपदेश केला about judgment सुवर्तमानाचा, and righteousness. देवाचा न्याय निवडा आणि And when the धार्मिकता. floods came, and when the floods came, ज्यावेळेस जलप्रलय आला, Noah, his wife, and his 3 children and their wives, they were the only ones saved because they entered into the ark. आपण तो नोवा, त्याची पत्नी, त्याचे मुलं आणि त्याचे ज्या सुना होत्या 8 जण त्याने प्रवेश केला त्या तारवात. When sorrows overwhelm us, ज्यावेळेस दुःख आपल्या जीवनामध्ये when वाढतं, problems are there coming to our neck, no point of surviving, आपल्या जीवनामध्ये संकट येतं, आपल्याला वाटतं की आता आपण त्याच्यामध्ये बुडून जाणार आहे, गळ्यापर्यंत let त्या us गोष्टी run आल्या. to Jesus Christ. आपण येशू ख्रिस्त जो He आश्रयस्थान त्याच्याकडे is जाऊया. our hiding place in the time of trouble and sorrow. दुःख आणि संकटाच्या वेळेस तो आपलं आश्रयस्थान आहे. Fourthly, Jesus Christ is our eternal hiding place. चौथी गोष्ट, येशू ख्रिस्त आपला सार्वकालिक Not शरणस्थान. only is the hiding place on the face of the earth, या भूतालावरच तो आपल्यासाठी शरणस्थान but नाही, he is our hiding place in heaven. पण स्वर्गात देखील आहे. Last week we heard about the shocking, sorrowful death of Brother Charlie Kirk. चार्ल्स कर्क यांचं दुःखद निधन मागच्या In आठवड्यात the आपण last ऐकलं. moment he was serving and was proclaiming the uncompromised word of God. आणि शेवटपर्यंत देवाचं न तडजोड करणारं वचन ते He बोलले. had bodyguards around him. त्याच्या अवतीभोवती अंगरक्षक होते. At this last place in Utah, when he was addressing the people, the young people, शेवटच्या वेळेस तरुणांना ते बोलत असताना, संबोधत even the असताना, bodyguards could not secure his safety. आणि त्याचे अंगरक्षक देखील त्याला सुरक्षा देऊ Assassin शकले from नाही. 200 meters, he shot the bullet and it went straight in his neck and he succumbed by the time he went to the hospital. 200 मीटरवरून ज्याने गोळी झाडली, ती गोळी त्यांच्या मानेवरती लागली, रुग्णालयापर्यंत जाऊन ते वाचू शकले नाही. Earthly security cannot save us. आपण पाहतो जगाची सुरक्षा आपला सुरक्षित ठेवू But शकत he नाही. had great faith in God that he was secure in the presence of God. आपल्याकडे महान सुरक्षितता आहे, आपण सुरक्षित राहतो एकदम देवामध्ये. That's what is our eternal security. आणि तीच आपली सार्वकालिक The सुरक्षितता. earthly security may destroy our body, जगिक सुरक्षितता जे आपलं शरीर आहे त्याला नष्ट करेल, but the eternal security is the security of our soul. परंतु सार्वकालिक जी सुरक्षितता आहे, जी आपला Colossians जीवात्मा. chapter number 3, verse number 3, the word of God says, कलसीकरास पत्रे असं 3रा अध्याय 3रं वचन. for you died and your life is hidden with Christ in God. कलसीकारास पत्र 3रा अध्याय 3रं वचन. कारण तुम्ही मृत्यू झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुपित ठेवलेले आहे. That's what Charlie Kirk believed. चार्ल्स कर्क याने तोच विश्वास ठेवला. He believed that though he may have his last breath on the face of the earth, but he is secured in Christ before God. त्यांना माहिती आहे शेवटला श्वास जरी त्यांनी या भूतलावर घेतला, परंतु येशू ख्रिस्तामध्ये त्यांना सार्वकालिक सुरक्षितता आहे. The days are coming when the situation and persecution will be against us. अशा दिवस येतात की आपल्या विरुद्ध आपला छळ केला जाईल. But let us remember that our security in Jesus Christ. लक्षात ठेवला की आपली सुरक्षितता कुठे आहे? येशू Shadrach, ख्रिस्तात. Meshach, and Abednego in Daniel chapter 3, they had that security in Christ. They say that even though we may not be delivered from this fiery furnace, yet we will not bow down before the king's order. दानिएल याचा 3रा अध्याय शद्रक मेशक अबेदnego त्यांना माहिती होतं की त्यांचे सार्वकालिक सुरक्षितता हे प्रभूमध्ये. ते म्हटले जरी आम्हाला देवाने सोडवलं नाही तरी आम्ही मला तयार आहोत, कारण आमचं आश्रयस्थान सार्वकालिक आश्रयस्थान प्रभू आहे. Even at the point of the death, मरणाच्या क्षणात देखील they were faithful. ते विश्वासू होते. Are we willing to say the same thing that Charlie Kirk said? चार्ली कल्स म्हणाल ती गोष्ट आपण Are म्हणायला we तयार आहोत willing का? to say the same thing that Shadrach, Meshach, and Abednego said? शद्रक मेशक अबेदnego म्हणाल तीच गोष्ट आपण म्हणायला तयार आहोत का? Because Jesus Christ is our eternal hiding place. कारण येशू ख्रिस्त आपला सार्वकालिक आश्रयस्थान. He is our hiding place. तो आपलं सार्वकालिक आश्रयस्थान. When death comes, our soul is hidden in Christ and the power of hell cannot touch us. ज्यावेळेस मृत्यू होतो आपला जीवात्मा हा ख्रिस्तामध्ये लपलेला आहे आणि आपल्याला वरती कुठलंही सामर्थ्य How नरकाचं many कार्य of करू you शकत believe that नाही. you are in Christ? किती विश्वास ठेवतो तुम्ही ख्रिस्तामध्ये Say, आहात. I am in Christ. I am in Christ. And the evil one cannot touch me. Voice is low. See, this is the problem. पहा समस्या ही आवाज कमी झाला हो. I am in Christ. Our voices are very strong. I am in Christ.
The evil one cannot touch me. That's what is the faith that we need to have. असा विश्वास आपला असला पाहिजे. The church is in need of martyrs who will stand for the faith. मंडळीला आता अशा लोकांची गरज आहे ते रक्त साक्षी होतील विश्वासाकरिता. Because the days are going to be evil. कारण येणारे दिवस फार वाईट Persecution is आहेत going to be there severe. आणि छळ अधिकाने अधिक वाढणार But आहे. when we know that Jesus Christ is my eternal hiding place, ज्यास आपल्याला माहिती आहे की येशू ख्रिस्त माझा सार्वकालिक आश्रयस्थान. come what may come, माझ्या आयुष्यात काही we are येऊ, going to be strong amid this persecution. त्या छळामध्ये देखील आपण बलवान राहणार आहोत. Jesus is not just a temporary refuge. येशू ख्रिस्त तात्पुरतं आश्रयस्थान But नाही, is an everlasting hiding place. परंतु सार्वकालिक असं The question आश्रयस्थान. this morning we need to answer is this. आज सकाळी आपण या प्रश्नाला उत्तर In दिलं our time पाहिजे. of trouble, in our time of trouble, आपल्या संकटाच्या in वेळेस, our time of danger, आपल्या धोक्याच्या in our वेळेस, time when we are gripped with sin and the guilt of sin, आपण ज्यावेळेस पाप आणि पापाच्या to दोषाने whom are we ग्रस्त going to असतो, run to? कुणाकडे आपण धाव Are we going to घेणार? run to our fear? Are we going to run to our self-righteousness? Or are we going to run to Jesus Christ, who is our hiding place? आपण त्या भयाकडे पळणार आहोत, आपल्या स्वधार्मिकतेकडे पळणार आहोत का आपण त्या येशूकडे धाव घेणार आहे जो आपली धार्मिकता. Let us run to Jesus. आपण येशूकडे धाव घेऊया. That's what Psalmist says in Psalm 32 verse 7. स्तोत्रसंहिता I request the 32 choir worship team to मध्ये come forward. स्तोत्र करता तेच म्हणत आहे. The word of God says, and Psalmist knew this, he says that you are my hiding place. You will protect me from trouble and surround me with songs of deliverance. स्तोत्रसंहिता 32:7 मध्ये स्तोत्र करता म्हणतो, तू माझे आश्रयस्थान आहे, तू संकटापासून माझे रक्षण करतील, मुक्तीच्या स्तोत्राने मी तुला वेष्टेल. Shall we all stand in the presence of the Lord? प्रभूच्या सानिध्यात आपण उभे Word of राहूया. God says that Psalmist says, you are my hiding place. स्तोत्र करता म्हणतो, तू माझं आश्रयस्थान. As I already said, that devil, when we are in trouble, in sickness, in problems, in danger, he always wants to hear the song of sorrow. मी नेहमीच सांगतो की दुःख, त्रास, संकट, आजारामध्ये आपण असतो तर सैतानाला आपल्याकडून कुठलं गीत ऐकायचंय? दुःखाचं. नुसतं रडगाणंच ऐकायचंय. You want to sing crying all the time. Only रडगाणं. Only crying and singing. When we are in the hiding place, ज्यावेळेस आपण त्या when Jesus आश्रयस्थानात is असतो, there, त्यास येशू त्या ठिकाणी आहे. no more songs of sorrow, आता रडगाणं नाही, but we are going to sing songs of deliverance. परंतु Hallelujah. सुटकेचं गीत आपण गाणार आहोत. Songs of deliverance. सुटकेचं गीत. How many of you glad that Jesus Christ is our hiding place? किती खुश आहात की येशू तुमचं शरणस्थान, Let us run to आश्रयस्थान. Him आपण त्याच्याकडे धाव and let's घेऊया. glorify the name of the Lord. प्रभूच्या नावाचं गौरव As we करूया. sing this song, हे गीत गात I असताना want you to worship the Lord. माझी इच्छा आहे प्रभूची उपासना And भक्ती Psalmist करूया. says in Psalms 23 verse 6, स्तोत्रसंहिता he 23:6. says, surely goodness and mercy shall follow me all the days of my life, माझ्या आयुष्यभर मला कल्याण व दाही लाभतील. and I shall dwell in the house of the Lord forever. परमेश्वराच्या घरात मी चिरकाल. We don't have to run out of after goodness and mercy. आपला पळा 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 कल्याण द्यायच्या मागे Just नाही. go to the hiding place. Surely goodness and mercy shall follow. त्या Hallelujah. आश्रयस्थानी जावा, चांगुलपण आणि दया Run to तुमच्या the मागे hiding येईल. place and healing will follow us. तुम्ही त्या आश्रयस्थानाकडे पळा, आरोग्य Run to the तुमच्याकडे hiding येईल. place, favor will follow us. तुम्ही त्या आश्रयस्थानाकडे धाव घ्या, तुमच्या Run to the जीवनामध्ये कृपा hiding मिळेल. place, God's abundance will follow us. तुम्ही त्या आश्रयस्थानाकडे पळा, परमेश्वराची विपुलता तुमच्याकडे Are येईल. you willing to run to the hiding place? तुम्ही दारात का धाव घेण्याकरिता Let us all sing आश्रयस्थानाला this song हे गीत and गाऊया. let's glorify the name of the Lord. प्रभूच्या नावाचं गौरव I करूया. will come to you with an open heart. I will come to you with an open heart. The sacrifice of praise. I have seen your power in the holy place. I have known your mighty ways. I will come to you with an open heart. Just. See, I told you that when the person who has committed crime intentionally or unintentionally, he goes to the hiding place, मी तुम्हाला city of सांगितलं, refuge. ज्या व्यक्तीने अजाणता किंवा जाणता काय कुणाचा खून केला तर तो शरणस्थानकडे शरणपुराकडे पळत असेल And when आपल्याकरिता. he is in the hiding place, ज्यावेळेस तो शरणपुरामध्ये he is असायचा not sad. तो दुःखी He is नसायचा, all the more glad तो अधिक खुश व्हायचा. because he has been saved from his adversary. कारण त्याच्या शत्रूपासून तो वाचला Satan गेला. comes to steal, to kill, and to destroy. सैताने तो नाशघात Once चोरी करायला. He comes to steal, to kill, and to destroy. सैताने तो नाशघात चोरी करायला. But we thank God for Jesus Christ. पण येशूचे आभार मानूया. In Him we have security. त्याच्यामध्ये आपल्याला So सुरक्षितता let us आहे. sing with gladness. खुशीने गाऊया हो. Let Satan hear it. सैतानाला ऐकू द्या. You be glad, let him be mad. तुम्ही खुश व्हा, त्याला याड होऊ द्या. And let us declare the deliverance of the Lord. आणि प्रभूच्या सुटकेचं गीत गाऊया.
will come to you with an open heart, with a sacrifice of praise. I will see your power in the holy place, and I have known your mighty ways. Once again, I will come to you with an open heart, with a sacrifice of praise. I have seen your power in the holy place, and I have known your mighty ways. I will remember your mercy, Lord, your faithfulness, Lord, your goodness, and your love will follow me all the days of my life. I'm surrounded with the favor of the Lord, always and forever. I will come to you with an open heart and bring a sacrifice of praise. I have seen your power in the holy place, and I have known your mighty ways. I will remember your mercy, Lord, your faithfulness, Lord, your goodness, and your love will follow me all the days of my life. I'm surrounded with the favor of the Lord, always and forever. Lord, your goodness and your love will follow me all the days of my life. I'm surrounded with the favor of the Lord, always and forever. I will come to you with an open heart, with a sacrifice of praise. I have seen your power in the holy place, and I have known your mighty ways. I will remember your mercy, Lord, your faithfulness, Lord, your goodness, and your love will follow me all the days of my life. I'm surrounded with the favor of the Lord, always and forever. Lord, your goodness and your love will follow me all the days of my life. I'm surrounded with the favor of the Lord, always and forever. Let's clap our hands. Give glory to Jesus, our hiding place. ख्रिस्त आपला आश्रयस्थान. His goodness and mercy shall follow us, त्याचं चांगलपणे दया आपल्याला सर्वदा clothe आहे. us with His favor. We thank you, Jesus, that you are our hiding place. प्रभू येशू ख्रिस्त आभार मानतो तू आमचा आश्रयस्थान. Lord, in the midst of the trials and the storms, you प्रभूचे are there वादळ with us, Lord. आणि परीक्षा यामध्ये तू आमच्या बरोबर आहे. We thank you, Jesus, that you are able to secure us. प्रभू येशू आभार मानतो तू आम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. Let us not run to any other resources, but let us run to you, O Lord. प्रभू इतर कोणत्या स्रोताकडे आम्ही धाव घेऊ नये, परंतु आम्ही तुझ्याकडे धाव घ्यावी. And help us to receive your blessings in our life. प्रभू आम्हाला सहायता करे तुझे आशीर्वाद आमच्या जीवनात आम्ही Give स्वीकारावे. you all the glory, honor, and praise. गौरव सन्मान स्तुती आम्ही तुला देतो. In Jesus' matchless name we pray. येशूच्या तुल्य नावाने ही प्रार्थना करतो. Everybody said, Amen. सर्वांनी आमेन म्हणावं. Amen. Now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power and the presence of the Holy Spirit be with all of us now and until we meet again. आमेन. Amen. You may be seated in God's presence. पुढच्या सानिध्यामध्ये आसन ग्रहण करूया. If you are celebrating your birthday or anniversary this weekend, you are here, please stand up. वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असाल तर विनंती आहे की उभं राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to married one. Happy birthday to you. Happy anniversary to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday and anniversary in this week. प्रभू परमेश्वर प्रार्थना करतो प्रियजनांसाठी जे आपला वैयक्तिक वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस Lord, we या thank आठवड्यात you, साजरा Lord, करत for your आहेत. faithfulness in their marital and personal life till now. प्रभू, आतापर्यंत त्यांच्या वैयक्तिक जीवनात विश्वास राहायला आभार As मानतो. they enter into a brand new year of their life, प्रभू त्यांच्या आयुष्यात नवीन वर्षात पदार्पण करत help them असताना to continue to experience your faithfulness, providence, and protection, and all your promise be fulfilled in their personal and marital life. प्रभू त्यांना अधिक अनुभव दे त्यांच्या वैयक्तिक जीवनात वैयक्तिक जीवनात तुझा आरोग्य, तुझा पुरवठ्याचा, तुझा संरक्षणाचा
आणि तुझे सर्व वचनाचे अभिवचन त्यांच्या जीवनात पूर्ण Show them हो. many more anniversaries and birthdays. रोजाना अधिक वैयक्तिक आणि लग्नाचे वाढदिवस We दाखव. as a church, we bless them in Jesus' name. मंडळी नात्याने येशूच्या नात्याने आशीर्वादित In करतो. Jesus' matchless name we pray. येशूच्या अतुल्य नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. God bless you. You may be seated. Let us worship the Lord by giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. आता जसं जसं आपलं दानार पण सेवा करायचं दानार पण परमेश्वराची भक्ती करूया. The pastoral staff will stand right behind the church to meet you. तर पालखी व चर्चच्या मागे असेल तुम्हाला भेटण्याकरिता. God bless you. Have a blessed week ahead. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. येणारा आठवडा तुमच्यासाठी आशीर्वादाचा असो. धड़कन में तू है, सांसों रगों में तू है, जीने का मकसद भी तू है, तू ही है। दिल की धड़कन में तू है, सांसों रगों में तू है, जीने का मकसद भी तू है, तू ही है। स्तुति स्तुति के योग्य महिमा, महिमा के योग्य सजदा, सजदा के योग्य यीशुआ। स्तुति स्तुति के योग्य महिमा, महिमा के योग्य सजदा, सजदा के योग्य यीशुआ। यहोवा मिखालिश तू है, पवित्र बनाने वाला। यहोवा निसी तू है, हरदम विजय देने वाला। यहोवा हुसैन तू है, सबको बनाने वाला। यहोवा सिकंदर तू है, धार्मिकता का परमेश्वर। स्तुति स्तुति के योग्य महिमा, महिमा के योग्य सजदा,
जाए उसके दुश्मन चितर जाए जैसे धुआं उड़े थोड़ा उड़े या उड़ाया जाए उसके दुश्मन चितर जाए जैसे धुआं उड़े थोड़ा उड़े या उड़ाया जाए उसके दुश्मन चितर जाए जैसे धुआं उड़े थोड़ा उड़े स्तुति के योग्य महिमा महिमा के योग्य सजदा सजदा